सज्जनस्तथा आराध्यदैवतं गुह्यं सर्वमे रघुनन्दना कृपा कटाक्षाक्षुया किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जयेच्या श्रीकृष्णे बंधू दयाते श्रीराम जयांचे सरिता स्मरण होय सकल नित्यांचे अधिकरण ते बंधू या श्री शरण श्री गुरुचे जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। जय जय रघुवीर समर्थ। प्रभू रामचंद्राला भगवान श्रीकृष्णांना परमपूज्य डॉक्टर काकांना श्रद्धेय मंडळींना व सकल संतांना मनपूर्वक वंदन करते। उपस्थित असणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। आपल्याला अत्यंत आवडणारा संसार मिथ्या आहे हे समजून घेण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे, कारण आपण अतिशय त्याच्यामध्ये रममान होतो। आता रममान व्हायला काहीच हरकत नाही, पण त्यामध्ये अंतःकरण वृत्ती एवढी गुंतवल्यानंतर ज्या स्वरूपतेचा, ज्या शांती समाधानाचा आपल्याला अनुभव हवा आहे तो आजपर्यंत त्याच्यामध्ये गुंतवून ठेवलेल्या वृत्तीतून प्राप्त झालेला आहे का, असा सर्वांनी स्वतःशी काय करायचं आहे तो विचार करायचा आहे। खूप सुंदर आपल्या समोर आहे की एवढं मोठं सुंदर अंतःकरण जे सतत आनंदाने भरलेलं असं अंतःकरण भगवंताने तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे। कारण आनंदाचा झुळूझुळू वाहणारा जो झरा आहे तो आपल्या अंतःकरणातच आहे, पण अजून त्याचा आपल्याला शोध लागलेला नाही आणि आपण मात्र सुखदुःखाच्या प्रवाहामध्ये सतत का चाललेले आहोत तर वाहत चाललेले आहोत। तर असा तो झरा जर आपल्याला शोधायचा असेल तर काय करावं लागतं? परमपूज्य डॉक्टर काकांनी एक वाक्य मला एकदा लिहून दिलं होतं, स्वतःच्या सहज प्रवृत्ती आणि लोकप्रवाह यांच्याकडून त्यांच्या मुळाशी गेल्याशिवाय आपल्याला आनंदाचा अखंड झरा सापडणार नाही। त्याच्या मुळाशी गेल्याशिवाय, तसं या संसाराचं मूळ काय आहे तिथपर्यंत गेल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही। मग संसाराचं मूळ काय आहे तर माया, त्याला मूळ माया असं म्हणतात, ते संसाराचं मूळ आहे। आता ही मूळ माया म्हणजे नेमकं काय आहे, तिने तुम्हाला आम्हाला कसं अडकवून ठेवलेलं आहे याचा शोध घ्यायचा आणि त्यानंतर हे सगळं माहीत आहे असं ठरवायचं। आता या संसाराच्या बाबतीमध्ये बघा, आपल्यासमोर अगदी अत्यंत अज्ञानी जे तुम्ही आम्ही आहोत त्यांना हा संसार मिथ्या वाटत नाही, तो सत्य आहे अशी तुमची आमची दृढ कल्पना झालेली आहे। त्यामुळे तुमच्या आमच्या दृष्टीने हा संसार सत्य आहे। आणि जे जीवनमुक्त झालेले संत आहेत, सत्पुरुष आहेत, साधू आहेत, सद्गुरु पदावर आरूढ झालेले आहेत, त्यांना मात्र हा संसार पूर्ण मिथ्या असल्याचं लक्षात आलेलं आहे। मग आता तो संसार नेमका कसा आहे, तो अजिबात झालेला नाही असं म्हणावं तर तुम्हाला आम्हाला तो सत्यत्वाने भासतो आहे। आणि संतांना मात्र त्या ठिकाणी संसार म्हणून काही भासतच नाही, जे काही आहे ते चिद्विलास आहे, भगवंताचं सगळं भगवंतच भरलेलं आहे, ही त्याची लीला आहे, या पद्धतीने ते त्याच्याकडे पाहतात। मग जो सच्च्या लक्षणाशी जुळत नाही आणि असच्च्या लक्षणाशी जुळत नाही असा जो आहे त्याला स्वतःच विलक्षण, अनिर्वचनीय, माई म्हणून मिथ्या आणि म्हणून त्यागण्यास योग्य असं म्हणतात। तेवढी मोठी लंबी अशी व्याख्या आपल्या समोर आली की सच्च्या लक्षणाशी जुळत नाही, असच्च्या लक्षणाशी जुळत नाही। आता सत शब्दाची व्याख्या काल आपण पाहिली की सत म्हणजे जे तिन्ही काळात असतं, जे त्रिकाला बाधित आहे,
जे कायमचं असतं, जे कधीही नाहीसं होत नाही, त्याला सत्य असं म्हणतात. मग आता संसाराचं स्वरूप असं आहे का, त्याचं उत्तर आपण काल पाहिलं की तो असा नाहीये. तो सतत बदलणारा आहे, एक क्षण सुद्धा स्थिर राहणारा नाहीये. मग आता तो सच्च्या लक्षणाशी जुळत. मग आता असत म्हणून जे आहे ते कसं आहे, तर असत म्हणजे जे मुळीच नाही, असं एक तत्व जे मुळीच नाही. आता सशाला सिंह मुळीच नाही, आकाशाला कधीच येत नाही, आणि वांझेला पुत्र कधीच नसतो, म्हणजे त्याची जन्मपत्रिका कधीच करता येत नाही, कारण ते मुळातच नाही. आता नाही असं म्हणावं तर तुम्हाला आम्हाला आहे असा भासतो, आणि तो सत्यत्वाने आहे असं म्हणावं तर शास्त्र, श्रीगुरु, श्रुती माऊली, भगवद्गीता या सगळ्याला काय सांगता येतं, ते मिथ्या आहे, ते नाशवंत आहे असं सांगतं. म्हणून जे सच्च्या लक्षणाशी जुळत नाही, असच्च्या लक्षणाशी जुळत नाही, असं जे आहे ते या संसाराचं स्वरूप आहे, त्याला सतासत विलक्षण अनिर्वचनीय. अनिर्वचनीय म्हणजे सच्च्या वचनांनी पण त्याचा उल्लेख करता येत नाही, आणि असच्च्या वचनांनी सुद्धा ते सांगता येत नाही, असं सतासत विलक्षण असं ते तत्व आहे, आणि म्हणून ते माईक आहे. आता माया शब्दाचा अर्थच मुळात काय आहे, जे मुळातच झालेलं नाही पण भासमान आहे, त्याला माया असं म्हणतात. आता संसार मुळातच झालेला नाही, इथपर्यंत आपल्याला हळूहळू विचार करायचा आहे की माझ्या स्वरूपापर्यंत तो मुळातच नाहीच आहे, झालेलाच नाहीये. पण एकाएकी हे तुम्हाला आम्हाला पटणं फार कठीण आहे की कोणी सांगितलं असं की आता जे झालेच नाही त्याची वार्ता पुसती काय, तर ते आम्हाला पटणं शक्य नाही. कारण आम्ही सगळे सांसारिक लोक आहोत, त्यातून सुखदुःखाचे अनुभव घेतो आहोत, त्यात रमतो आहोत, त्यात रडारडी करतो आहोत, हे सगळं आमच्या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणून तो झालाच नाही असं आत्ताच ठरवणं शक्य नाही. मग आता ह्या संसाराला छेद द्यायचा असेल तर त्याला दुसरं कुठलंही शस्त्र नाही, तर ते शस्त्र आहे असंख्य शस्त्रेन दृढेन चित्वा. कुऱ्हाडीने कापता येणार नाही, त्याला दुसऱ्या कुठल्याही काही उखडता येणार नाही, कारण तो मुळात नाहीच आहे. मग आता नाहीच आहे तर त्याच्यापासून असंख्य व्हायला शिका, कारण या परमात्म तत्वाशी आम्हाला एकरूप व्हायचंय. कशासाठी, तर अखंड आनंदासाठी. जे माझं मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपापर्यंत मला पोचायचं असेल तर असंकोयम पुरुष, एक पुरुष असा आहे. पुरुष शब्दाचा अर्थ आहे पूर म्हणजे शहर, आणि पुरुष म्हणजे त्या शहरात राहायला आलेला. आता हे ब्रह्म नामाचं जे तत्व आहे ते तत्व शरीरात राहायला आलेलं आहे, आणि त्यालाच आम्ही कुटस्थ चैतन्य असं म्हणतो. आणि त्या कुटस्थ चैतन्याचा म्हणजे आत्मारामाचा. आता आत्माराम म्हटलं की तो अजून जवळचा वाटतो, आणि कुटस्थ चैतन्य शास्त्रीय शब्द ऐकलं की ते अजूनच काहीतरी वेगळं वाटतं. तिथं शास्त्राचे संस्कार नाही किंवा आपण ऐकलेलं नाही, त्यावेळेला त्याची किंचित भीती वाटण्याची शक्यता आहे. म्हणून दोन्ही बरोबरीने आपण ऐकायचा प्रयत्न करायचा. ज्याला भक्तीच्या भाषेमध्ये आत्माराम असं म्हणतात, त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये कूटस्थ चैतन्य असं म्हणतात. आणि हा कूटस्थ चैतन्य कसा आहे तर असंख्य आहे, त्याला कुठला संघ नाही, ते एकमेव अद्वितीय असणारं असं तत्व आहे. संघ म्हटलं की तिथं दोन गोष्टी पाहिजे. संघ हा कधी एकट्याचा नसतो, संघ म्हटले की तिथं दोन म्हणजे द्वैत येतं, आणि द्वैत तर ह्या परमात्म तत्वाच्या ठिकाणी कधीच निर्माण झालेलं नाही, पण तुम्हाला आम्हाला मात्र दिसत आहे. मग भेदाचा अनुभव आहे, द्वैताचा अनुभव आहे, सुखदुःखाचा अनुभव आहे. याचा अर्थ तुम्ही आम्ही सगळे जण भवरोगी आहोत. आहे की नाही, भवरोगाची ही लक्षणं आहेत की भेद दिसतोय, त्यानंतर द्वैत सातत्याने जाणवतंय आणि ते सत्य वाटतंय, म्हणून त्याच्यातून दुःख अनुभवाला येत आहे. मग आता द्वैत आहे, दुःख आहे, म्हणजे तुम्हाला आम्हाला भवरोग झालेला आहे. मग या भवरोगावरचं औषध काय आहे, जिथं रोग आहे तिथं त्याचं निर्मूलन करण्यासाठी औषधं पण असतातच. मग या भवरोगाचं निर्मूलन करण्यासाठी औषध काय आहे, तर त्याच्यावर एकच औषध आहे, ज्याला भक्तीच्या भाषेमध्ये भक्ती रसायन म्हणूया. ते रसायन घेतलं तर हा रोग कमी कमी होत जातो.
आणि दुसरं आहे शास्त्रशुद्ध विचार करणे. शास्त्रशुद्ध विचार करायला शिकलो की शास्त्रविरुद्ध विचारांसमोर माया क्षणभर सुद्धा टिकत नाही. असा त्या मायेचा काय आहे तो स्वभाव आहे. इतर वेळेला तुम्हाला आम्हाला खूप छळते, पण शास्त्रशुद्ध विचार करणाऱ्यापासून ती कायमच दूर राहते. आणि म्हणून भगवद्गीतेच्या आधारे आम्हाला काय करायचं आहे तर शास्त्रशुद्ध विचार करण्याची कला, युक्ती साधण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. ते आता बाकी सर्व गोष्टी तुम्ही आम्ही करतो बरं का, माळा ओढतो की भगवद्गीतेचं सुद्धा पठण करतो, एकादशी आधीचं पठण करतो, आता विष्णू सहस्त्रनामाचं पठण करतो, 15व्या अध्यायाचं पठण करतो. असं कोणी काही करायला सांगितलं तर ते आम्हाला आवडतं. दान द्यायला सांगितलं तर ते आम्हाला आवडतं. इतक्या फेऱ्या आपल्या वृक्षाला मारा म्हटलं तर ते आम्हाला आवडतं. पण शास्त्रशुद्ध विचार करा म्हटलं तर ते लक्षातच येत नाही आमच्या. आणि मायेला निवृत्त करायचं असेल तर ती फक्त एकाच शस्त्राने तिला बाजूला करता येतं आणि ते म्हणजे विचारशस्त्र. आणि ते विचार जे आहेत ते अर्जुनाचं निमित्त करून भगवंताने तुमच्या आमच्या समोर इथं भगवद्गीतेच्या माध्यमातून ठेवलेले आहे. करुणी संसार वाहो स्वरूपी अहंते ठाओ होवावया अध्यायो 15 ज्ञानेश्वर माऊली त्याच्यावर टीका करताना म्हणतात की या 15व्या अध्यायाचं नियोजनच मुळात कशासाठी आहे. तो जो संसार तुम्हाला आम्हाला सत्य वाटतो तो मुळीच झालेला नाही हे पटवून देण्याचं काम या 15व्या अध्यायात केलेलं आहे. आणि जो मी आहे असं मला वाटतं असा जो भासमान मी आहे त्याला बाजूला करून ब्रह्मरूप मी आहे असं मला समजूत घालण्यासाठी हा 15वा अध्याय आहे. आणि या दोन समजुती पक्क्या झाल्या की संसार म्हणून काही शिल्लकच राहत नाही आणि मग अवघाच संसार सुखाचा करीनं आनंद करीनं तिन्ही लोक. या पद्धतीने तुम्हाला आम्हाला जीवनमुक्तीचा आनंद लुटता येतो आणि त्याच्यासाठी हा सगळा काय केलेला आहे तर प्रयत्न चाललेला आहे. आता तुम्हाला आम्हाला कशा कशाचा संघ लागलेला आहे. संघ म्हटले की तिथं दोन असतात. आता दोन असतात म्हटल्यानंतर त्याचा कशा कशाचा संघ लागला. पहिला मला माझ्या शरीराचा संघ लागलेला आहे, दुसरा मला माझ्या स्वभावाचा संघ लागलेला आहे, तिसरा मला त्रिगुणाचा संघ लागलेला आहे. आता बाहेर कुठं जर काही पटत नसेल तर तो संघ आम्ही लगेच तोडू शकतो, बाजूला होऊ शकतो. त्यांचं माझं पटत नाही आता त्यांच्या घरी पाऊस सुद्धा ठेवणार नाही असं ठरवून आम्ही ते संघ जो आहे तो तोडून टाकण्याचा प्रयत्न करतो. बरं असं करून सुद्धा तो संघ पूर्ण तुटतो का ज्याच्यापासून मी वेगळं होण्याचा प्रयत्न करते तो आत इतका घुसलेला असतो की तोच जास्त होतो. व्यवहारात बघा आमचं काय चाललेलं आहे की ज्याच्याविषयी आम्ही सातत्याने नकारात्मक चिंतन करतो किंवा जो आम्हाला आवडत नाही तो आवडणाऱ्या लोकांपेक्षा सुद्धा आतमध्ये खोलवर जाऊन घुसून बसलेला असतो आणि त्याचं सारखं चिंतन होतं. मग नावडता असं जर आतमध्ये इतका खोल जात असेल तर निदान रावणासारखं विरोधी भक्ती करावी. कारण शत्रुत्व कोणाशी पत्करलंय त्यांनी रामाशी पत्करलंय आणि तो राम त्याच्या इतका आत जाऊन बसला होता की सतत त्या रामाचं तो चिंतन करत होता आणि विरोधी व्यक्ती त्याची ती सिद्ध झाली आणि देह पातानंतर त्याला मुक्ती म्हणजे विदेहमुक्ती प्राप्त झालेली आहे. पण विदेहमुक्ती तुम्हाला आम्हाला मिळवायची आहे का जीवनमुक्ती प्राप्त करून घ्यायची आहे. विदेहमुक्ती ही पहिल्यानंतर मिळणार आहे, देह त्यागानंतर मिळणार आहे. पण त्याच्यानंतर काय होतं याच्याशी आम्हाला काय घेणं देणं आलं. पण आमचा मानवी स्वभाव असा आहे की मृत्यूनंतरची गती असा जर प्रवचनाचा विषय कुठं आम्हाला पाहायला मिळाला पोस्टरवर किंवा लावलेल्या बोर्डवर तर तिथं गर्दी भरपूर असते कारण त्याची उत्सुकता जास्त आहे मेल्यानंतरच्या गतीची. पण मृत्यूपूर्वीच मला काय साधायचं आहे हे जाणून घेण्यासाठी गर्दी जी आहे ती मात्र अत्यंत कमी असते. असा विचित्र मानवी स्वभाव आमचा तयार झालेला आहे. मेल्यानंतरचं काय करायचं आहे, मरणापूर्वी मला काय करायचं आहे हे जाणून घेण्यासाठी वास्तविक पाहता माझे जास्त प्रयत्न असले पाहिजे. पण तसं होताना आपल्याला दिसत नाही, तो भाग वेगळा. मग आता मृत्यूपूर्वी मला काय काय जाणून घ्यायचं आहे, हा संसार म्हणजे काय ते जाणून घ्यायचं आहे. आता हा संसार कसा आहे तर भासमान आहे. काल आपण पाहिजे की रज्जूपरी कसा आहे, रज्जूवर जसा सर्प भासतो
तसा ब्रह्मावर जगताचा आणि आत्म्यावर देहाचा भास सुरू आहे. भास शब्दाची व्याख्या काल आपण पाहिली. काय आहे श्रोत्यांनी सांगायचं. म्हणजे शास्त्रविचार ऐकताना येणारी पेन निघून जाते. त्याचं एक काय आहे की आधी नसतं, नंतरही राहत नाही, पण मध्ये आधी काही काळ दिसतं, त्याला भास असं म्हणतात. आता उत्पत्तीपूर्वी पण जग नव्हतं, प्रलयानंतर सुद्धा राहणार नाही, मग मध्ये आधी जे काही दिसतं त्याला काय म्हणायचं असतं? भास म्हणायचं असतं. मग या भासमय जगामध्ये तुम्ही आम्ही आहोत की नाही? आता जीव सुद्धा कसा आहे? भासमान आहे. मांडुक्य उपनिषदाचा जर आपण अभ्यास केला तर जीव सुद्धा निर्माण झालेला नाही, तो निर्माण होणं शक्यच नाही. आणि तरी सुद्धा तुमचा आमचा इकडं जीव लाव तिकडं जीव लाव, जीव जाईपर्यंत जीव लावणं सुरू आहे. आणि माझा जीव इथं अडकला तिथं अडकला असं आमचं सगळं सुरू आहे. आता जीव खरोखरीच निर्माण झालेला आहे का? देह निर्माण होतो, देहात काही काळ तो जीवात्मा राहतो आणि देह पातानंतर परत त्याचा अनुभव बंद होतो. जर वासना शिल्लक राहिलेल्या असतील तर स्वतःच्या वासनापूर्तीसाठी तो दुसऱ्या देहाचा आधार घेतो. त्याला आपण काय म्हणतो? भूतबाधा, पिशाच्य, त्या योनीत तो जातो आणि त्याचा तो छळत राहतो. या पद्धतीने ते सगळं चाललेलं आहे. मग जीव झालेलाच नाही असं मांडुक्य उपनिषद कशावरून सांगतं आम्हाला? तर त्यांनी एक दृष्टांत दिलेला आहे. तो दृष्टांत आहे अनाथ शांतीचा. अनाथ म्हणजे मशाल पेटवलेली आहे एखादी, आणि ती मशाल जर गरगर गरगर फिरवली तर त्या मशालीच्या भोवती एक असं कडं तयार झाल्यासारखं तुम्हाला आम्हाला दिसतं. आता त्याच्या अलीकडे आत्ताच उदाहरण पाहू. आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर फॅन फिरतो. तो फॅन जर अत्यंत गतीने फिरत असेल तर त्या 3 पात्याच्या भोवती एक कडं निर्माण झालेलं आपल्याला दिसतं की नाही? गती दिली त्याला की एक कडं निर्माण झालेलं दिसतं. आता ते कडं खरंच आहे का भासमान आहे? ते कडं खरंच आहे का भासमान आहे? किंवा लहान मुलं दिवाळीमध्ये फुलबाच्या हातात घेऊन गरगर फिरवतात, तेव्हा सुद्धा एक सोनेरी कडा आपल्याला दिसते. आता ती कडा खरंच आहे का ती फुलबाजी फिरवल्यामुळे निर्माण झालेली आहे? आता हे वरचरी सुद्धा जे काय आपल्याला दिसतं गोलाकार चक्र, ते खरंच आहे का हे 3 पाते सतत फिरत आहे म्हणून दिसत आहे? 3 पाते सतत एकाच दिशेने फिरत आहेत आणि म्हणून हे कडं दिसत आहे. तसं तुमच्या आमच्या आतमध्ये गुणमायेतून आलेले हे 3 गुण जे आहेत ते सतत काहीतरी फिरत आहेत आतमध्ये, सतत त्यांच्या काहीतरी प्रेरणा सुरू आहे आणि म्हणून जीवात्मा तयार झाल्यासारखं वाटायला सुरुवात झालेली आहे. वास्तविक पाहता जीवात्मा म्हणूनही दुसरं काहीच नाहीये. एक प्रकृती जगदाकारू, दुसरा मुख्य परमेश्वरू, तिसरा मी नावाचा चोरू आणिला मते. समर्थांची स्पष्ट होईल. एक अष्टधा प्रकृती आहे, म्हणजे 5 महाभूत आणि 3 गुण यांनी बनलेली अष्टधा प्रकृती. आता ही अष्टधा प्रकृती पंचमहाभूतात्मक असल्यामुळे ती जड आहे. जडाला स्वतःकडचं तिकडं होता येत नाही. जडाला स्वतःचंही ज्ञान नसतं आणि इतरांचं सुद्धा ज्ञान नसतं. त्यामुळे हे 5 महाभूतांनी युक्त असणारं माझं जे शरीर आहे ते पूर्णपणे जड आहे. पण जड असणारं हे शरीर जे आहे ते तुम्हाला आम्हाला चालताना, हलताना, बोलताना, डोलताना दिसतंय की नाही? मग त्याच्या मागे काय आहे? एक आपल्या समोर लगेच येतं की प्राण आहे म्हणून ते हलतं बोलतं चालतं. आता उत्तर बरोबर आहे, पण ते अर्धवट आहे. नुसत्या प्राणाने हलतं बोलतं चालतं का प्राणाच्या मागे भगवंताची चेतना शक्ती असल्यामुळे ते हलतं बोलतं चालतं? आता प्राणवायूमध्ये जर जड पदार्थांना हलवण्याची शक्ती असती तर सिलेंडरमध्ये प्राणवायू भरून ठेवलेले असतात, ते सुद्धा इकडून तिकडे जाताना दिसले असते की नाही? सिलेंडरमध्ये प्राणवायू असतोच. आता सगळ्यांच्या फ्लॅटमध्ये आपण पाहतो मोठे मोठे संकुल झाल्यानंतर तिथं सुद्धा ते आग वगैरे लागले तर भरून ठेवायचे हवेत म्हणून तिथं सुद्धा ते असतात. अजून सगळीकडे ते भरून ठेवलेले असतात. पण ते जे सिलेंडर आहे ते हलताना दिसतात का आपल्याला? हलताना अजिबात दिसत नाही.
मग त्याच्यामध्ये अजून एक शक्ती आहे आणि ती शक्ती जी आहे ती परमेश्वराची जीच शक्ती आहे, त्याला चेतन शक्ती असं म्हणतात. आणि चेतनेच्या सत्तेवर प्राणामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेवर तुमचं आमचं शरीर नावाचं यंत्र जे आहे ते चालतं बोलतं झालेलं आहे. मग ते चेतन तत्व जे आहे ते आपलं सगळ्यांचं मूळ स्वरूप आहे. पण त्या चेतन तत्वाची ओळख नसल्यामुळे तुम्हाला आम्हाला शास्त्रदृष्ट्या अज्ञानी असं म्हणतात. कारण अज्ञानी म्हटलं तर आपल्याला लगेच वाटतं प्रत्येकाने इथं एक एक डिग्री घेतलेली आहे, कितीतरी गोष्टीचं तुम्हाला आम्हाला ज्ञान आहे. फक्त महाराष्ट्रातच काय चाललं याचं ज्ञान आहे असं नाही, तर अमेरिकेत काय चाललेलं आहे त्याचं सुद्धा सगळी माहिती तुम्हाला आम्हाला आहे. मग आता आपण अज्ञानी आहोत ना त्या दृष्टिकोनातून विचार केला तर अजिबात नाही. पण स्वरूपाची ओळख नाही म्हणून शास्त्र आपल्याला अज्ञानी असं म्हणतं. आणि या अज्ञानाचं कारण भ्रम आहे आणि भ्रमाचं मुळे तुम्ही आम्ही दुःख भोगत चाललेले आहोत. मग आता आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर काय करायचं आहे? ज्ञानेश्वर मोदी आपल्यासमोर उभी ठेवतात, जेणे भ्रांतीपासून विरतले गुरुवाक्ये मन भितले आत्मस्वरूपी घातले रोवून या. म्हणजे अखंड सुखरूप असणारं तत्व हेच माझं स्वरूप आहे हे कळून घ्यायचं असेल तर भ्रांतीतून मला माझी सुटका करून घेता आली पाहिजे. जेणे भ्रांतीपासून फिरतले, ज्यांनी स्वतःला ह्या भ्रांतीपासून म्हणजे भ्रामक कल्पनेपासून, आता भ्रांती शब्दाचा अजून सोपा अर्थ भ्रामक कल्पना, चुकीच्या कल्पना, विवेके मना पालटीचे कुडी, कुडी पालटीचे असं समर्थ म्हणतात. कुडी शब्दाचा अर्थ आहे भ्रामक कल्पना. आता या सगळ्या भ्रामक कल्पना ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत हे आज मला कळलं पाहिजे. त्यानंतर चुकीच्या असल्यामुळे मी दुःखी होते हेही कळलं पाहिजे. आणि मग दुःख निवारण करायचं असेल तर आता ह्या कल्पनांचा त्याग करून शास्त्रशुद्ध कल्पना केल्या पाहिजे हेही लक्षात आलं पाहिजे. आणि एवढं लक्षात आल्यानंतर जी साधना सुरू होते त्याला खरी साधना असं म्हणतात. मग आता आम्ही जी साधना करतो ती कशी आहे? तुम्ही आम्ही सगळे जी साधना करतो ती कशी आहे? आता मी बाहेरून येताना माझ्या हातामध्ये तुम्हाला एक बॅग दिसली. जर मला कोणी विचारतात की जयश्री ताई या बॅगेमध्ये पैसे आहेत का, तर मी तुम्हाला सांगणार हो आहे. किती पैसे आहेत? 5 रुपये आहेत. आता 5 रुपये असल्यामुळे मी तिथं नाही म्हणू शकत नाही. पण त्या 5 रुपयामध्ये बाहेर जाऊन ते विकत घेता येईल का मला? आता तसं दृष्टांत कशासाठी आहे? इथं बसलेल्या प्रत्येकाला विचारलं तुमची साधना चाललेली आहे का, तर हो चाललेली आहे. मग आता त्या साधनेच्या माध्यमातून सुख, शांती, आनंद, समाधान, तृप्ती आणि कंसामध्ये निरपेक्ष सर्वांमध्ये असणारं प्रेम या गोष्टी मला प्राप्त झालेल्या आहेत का? मग नाही. याचाच अर्थ मी ज्या तुटक तुटक काही साधना करत चाललेली आहे त्या साधना मला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून त्या साधना व्यवस्थित करण्यासाठी समजले आणि वर्तले ते भाग्य पुरुष झाले. या वेळेकडे उरले अवघे करंटे. तुम्हाला जे काही करायचं आहे ते समजून उमजून करा. न समजता जर करत राहिलो तर समर्थ आपल्याला प्रश्न विचारतात, न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. आता कोहिनूर हिरा विकत घ्यायचा काय आहे? महत्वाकांक्षा आहे. कुठला हिरा विकत घ्यायचा? कोहिनूर हिरा. आणि पर्समध्ये फक्त 5 रुपये आहे. कधीतरी मिळेल का होतो? आता इथे शाश्वत सुख आम्हाला घ्यायचं आहे आणि पर्समध्ये काय आहे? पर्समध्ये मात्र काय आहे? मग जे मोठं असं काही ध्येय समोर असेल तर ते प्राप्त करण्यासाठी तेवढा अधिकार सुद्धा मला कमवावा लागतो. आणि इकडचा अधिकार कमवणे म्हणजे नेमकं काय आहे? तर साधन चतुष्टय संपन्न होणे. आता साधन चतुष्टय संपन्न होणे म्हणजे काय? परत एकातून एक असे प्रश्न आपल्या समोर येतात. जसं 12वीचा विद्यार्थी पास झाल्यानंतर आपण पाहतो की त्याला इंजिनिअरिंगला किंवा डॉक्टर म्हणजे मेडिकलला जायचं असेल तर विशिष्ट ग्रुपमध्ये तेवढं पर्सेंटेज पाहिजे.
ते जर नसेल तर तिकडं तो ऍडमिशन घेऊ शकतो का? आता सध्या डोनेशनचा विचार बाजूला ठेवायचा, दृष्टांत एकदेशीय असतो. फरक काय आहे? हा दृष्टांत एकदेशीय असतो. मग आता डोनेशन देऊन ऍडमिशन घेतात ते इथं सध्या तो विचार बाजूला ठेवायचा. मुद्दा काय चाललेला आहे? तेवढ्या ग्रुपमध्ये तेवढे मार्क्स पाहिजेतच, त्याच्याशिवाय तो तिकडं प्रवेश घेऊ शकत नाही. तसं ज्याला ब्रह्मरूप व्हायचं आहे, सुखरूप व्हायचं आहे, आनंदरूप व्हायचं आहे, त्याला या 4 गोष्टींची काय करावं लागतं? कमवाव्या लागतात. त्या 4 गोष्टी कुठल्या आहेत? विवेक, वैराग्य, समाधिषटक आणि मुमुक्षुत्व. खरं काय, खोटं काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, नित्य काय, अनित्य काय, या सगळ्या गोष्टींची शहानिशा केल्याशिवाय मला पुढे जाता येईल का या मार्गामध्ये? जे कायमचं राहणार आहे त्याला सत्य म्हणतात आणि जे कधी आहे कधी नाही त्याला अनित्य म्हणतात, असत्य म्हणतात. मग असत्य गोष्टीच्या मागे जात जात अनित्य गोष्टीच्या मागे लागत लागत नित्य सुखापर्यंत मी कधीतरी पोहोचू शकेल का? म्हणून हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं आहे की विचार झाला, चांगलं काय वाईट काय याचा विचार झाला चित्तामध्ये. संतांच्या संगतीमध्ये बसलो, न्यायाचं काय, अन्यायाचं काय, शर काय, अक्षर काय, निरक्षीर विवेक म्हणजे काय, हे सगळं आम्ही समजून घेतलं. पण जे समजून घेतलेलं आहे त्या असार गोष्टीपासून माझं मन जर मी कधीच बाजूला केलं नाही तर मी परत ब्रह्मरूप होऊ शकेल का? माझा मुद्दा कुठला आहे? विवेके अंतरी सुटला आणि वैराग्य प्रपंच तुटला, म्हणजे अनासक्त अवस्था निर्माण झाली. कशाविषयी? संसाराविषयी, प्रपंचाविषयी. इथं म्हटलं की त्या सगळ्या प्रापंचिकांना खूप भीती वाटते वैराग्य म्हटलं. खरं तर वैराग्यामुळे अत्यंत सुखरूपता अंतःकरणाला प्राप्त होते, पण त्याच वैराग्याची तुम्हाला आम्हाला मात्र भीती वाटते. कारण आजपर्यंत जीवन जगण्यासाठी देहाला, कुटुंबियांना, घरादाराला, मुलाबाळांना, नातेवाईकांना आपल्या जीवनाचा आधार म्हणून बसलेले आहोत आणि त्यामुळे ते सोडावे लागतील ही कल्पना सुद्धा आतमध्ये आम्हाला सहन होत नाही. आणि मग आम्हाला वाटतं की हा परमार्थ आम्हाला जमणारच नाही. मग आता इथं जो आम्हाला संघत्यागाचा उपदेश केलेला आहे की या संसाराचा संघ सोडून द्या. आता तो संघ सोडून द्या म्हणजे नेमकं काय करायला सांगितलेलं आहे? घरदार सोडून द्यायला सांगितलेलं आहे, हिमालयात जाऊन राहायला सांगितलेलं आहे, असं काहीच सांगितलेलं नाही. संघ त्याग म्हटल्यानंतर 2 प्रकारचा त्याग आपल्या समोर आहे. एक घरदार सोडून जाणे आणि दुसरं आसक्ती सोडून देणे. मग तुम्हाला आम्हाला प्रापंचिकांना फक्त आसक्तीचा त्याग करायला सांगितलेला आहे. आता आसक्तीचा त्याग करत असताना ती सुद्धा इतकी सूक्ष्म आहे आतमध्ये की तिला बाहेर काढणं अत्यंत कठीण आहे. आसक्ती चित्तातून घालवणं अत्यंत कठीण आहे. ती काही पदार्थ रूप नाहीये. आता हे गुलाबाचे फुलं पदार्थ रूप आहे म्हणून माझ्या हातात देता आहे, अशी आसक्ती देता येईल का आपल्याला कोणाला? हे असे पदार्थ रूप नाहीये. ती आतमध्ये चिकटलेली एक खूपच भावनिक वृत्ती आहे आणि तिच्यापासून मला बाजूला व्हायचं आहे. मग आता ती एकाएकी मला सोडवता येणार नाही आणि म्हणून आसक्तीतून सुटण्यासाठी भगवंताचा आधार धरून जे काही करावं लागतं त्याला भक्ती असं म्हणतात. आसक्तीचा त्याग करण्यासाठी आमच्या समोर भक्ती ठेवलेली आहे. एकाएकी असंग पुरुषाशी एकरूप होता येणार नाही, कारण ज्या संसाराचा संघ आम्हाला चिकटलेला आहे तो अत्यंत सूक्ष्म आहे, तो अत्यंत जुना संस्कार आहे आणि तो संस्कार खरवडून काढताना तुमचं आमचं बळ पुरत नाही. म्हणून जो संसारात येऊनही कायमचा अलिप्त राहिलेला आहे असा जो भगवंत आहे त्या सगुणाला धरायचं, त्याचं नाम घ्यायचं, त्याची पूजा अर्चा करायची, त्याला मन व्हायचं. म्हणजे त्याला मन वाहता वाहता प्रपंचातलं मन जे आहे ते हळूहळू काय होईल? सुटून जाईल. किती छान उपाय शोधले बघा आपल्यासाठी. ते एकाएकी तुम्हाला काही जमणार नाही ना. मग आता आधी सगुणाचा अवतार लक्षात घ्या, सगुणाला धरा आणि सगुणाचे आधारे निर्गुण पाविले निर्धारे सारा सार विचारे संत संगे. की संतांच्या संघाशिवाय
संसाराचा संग सोडण्याची कला तुम्हाला आम्हाला प्राप्त होणार नाही. आणि म्हणून आपल्यासमोर आद्य शंकराचार्यांचा सुंदर श्लोक एक आहे, सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलितत्वम, निश्चलितत्वे जीवन्मुक्ती. एकामागे एकामागे एक आपल्याला ते सांगितलेलं आहे की या संसाराचा जो संघ टिकटलेला आहे, कुठला संघ आहे? कालपासून आपण पाहतो अहंता आणि ममता हा जो घडलेला संघ आहे. माझा स्वभाव, माझी आवड, हे सगळं आतमध्ये चिकटलेलं आहे. आणि ते जे चिकटलेलं आहे त्याच्यामुळे मला माझं स्वरूप कळत नाही. माझं स्वरूप कळत नसल्यामुळे अखंड आनंदजनक असून सुद्धा मी मात्र आयुष्यामध्ये रडारडी करत सुटलेली आहे. किती छान कविता मांडल्यासारखं उत्तर आहे. आता रडारडी आम्हाला थांबवायची आहे की नाही जीवनातली, आणि अत्यंत आनंदाने जीवन जगायचं आहे. मग त्याची कारणं काय काय आहेत, आणि ती कारणं जर चित्तातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आम्हाला या संसारात राहून सुद्धा अत्यंत आनंदाने जीवन जगता येणार आहे. पण त्याच्यासाठी संसार म्हणजे काय, तो कसा निर्माण झाला, ही माया म्हणजे काय, मायापती असणारा ईश्वराचं स्वरूप काय आहे, त्या ईश्वराची भक्ती मी का करायची आहे, ती कशी करायची आहे, हे सगळं शिकवायला संत आणि ग्रंथ आम्हाला तयार आहे. पण ते तुम्ही आम्ही समजून घेतले पाहिजे. आणि न समजता जर ते करत राहिलो तर चालू पण आहे आणि काही झालं पण नाही. जसं डॉक्टर काका गमतीने म्हणतात की असे अगदी जुने पेशंट आले की जे औषध गोळ्या घेत आहेत पण पथ्य अजिबात पाळत नाही, त्यांना किती सांगितलं तरी उपयोग नसतो, तेव्हा आम्ही त्यांना फक्त एकच सांगतो, मागील ट्रीटमेंट पुढे चालू. एक डॉक्टर बसलेले आहेत पाहिजे, त्यांना काही उपायच नाही दुसरा, फक्त तेवढंच सांगा जे चाललंय ते चालू द्या. तुम्हाला पुढे जाण्याची इच्छाच नाही तर त्याला ते डॉक्टर तरी काय करणार आहे. दोन्ही गोष्टी बरोबरीने कराव्या लागतात. औषध गोळ्याही व्यवस्थित घ्याव्या लागतात आणि त्याच्या जोडीला पथ्य सुद्धा पाळावे लागतात. आणि असं जो करतो तो हळूहळू गमावलेलं आरोग्य पुनर्प्राप्त करतो. हे जसं आरोग्याच्या भाषेत आहे तसंच वैराग्याच्या भाषेत आहे. चित्तात आसक्त होऊन पडलेला आहे, नको त्या गोष्टीच्या ठिकाणी चिकटलेला आहे आणि त्याच्यामुळे माझा संपूर्ण आनंद जो आहे तो पूर्ण बिघडलेला आहे. आनंद हे माझं स्वरूप असून सुद्धा जीवनामध्ये मात्र आनंदी आनंद काय आहे आमच्या जीवनात, दोन्हीत फरक आहे. कसं येऊ काय चाललंय मुलांचा अभ्यास, आनंदी आनंदी म्हणजे काय आहे, तू काहीच करत नाही. तसं तुमच्या आमच्या संसारात आनंदी आनंद आहे असं म्हटलं तर तो धड चाललेला नाही, हेच त्याचं उत्तर येतं. मग आनंदाने जगायचं असेल, संसार सुखाचा करायचा असेल, माझ्या जीवनाचं मला सार्थक करायचं असेल तर आयुष्याचं सार्थक नेमकं कशात आहे, तर निर्गुण ब्रह्माची ओळख करून घेण्यात आयुष्याचं सार्थक आहे. आणि ते जर मला करून घ्यायचं असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्याव्या लागतात. मग आता आपल्यासमोर एक ओवी संख्यवतात समर्थ रामदास स्वामी, जयास वाटे देव पहावा, तेने सत्संग धरावा, सत्संगावेन देवादी देवा आविजेत नाही. आता तुम्हाला देव भेटावा म्हणजे सुखरूप व्हावं, अखंड आनंद असावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर असा आनंद फक्त देवाजवळच आहे. मग त्या देवाला जर ओळखायचं असेल तर आधी ज्यांना त्याची ओळख पटलेली आहे त्यांचीच मला साथ धरावी लागेल. ज्यांना त्याची ओळखच पटलेली नाही त्याच्या मागे धावून मला काय मिळणार आहे, मिळेल का काही? साधी गोष्ट आपली व्यापारातली आहे की मला जर काश्मीरला जायचं असेल, आता पूर्वीच्या काळी फक्त तिथपर्यंत जाण्यापर्यंत आमची मदत होती, आता काय झालेली आहे, अमेरिका, जर्मनी, इंग्लंड ते पण आपला मुद्दा चाललेला आहे. जर मला काश्मीरला जायचं असेल तर जो आधी तिथं जाऊन आलेला आहे त्याची मी गाठभेट घेते की नाही, की मला काय काय बरोबर घ्यावं लागेल, तिथं खायला प्यायला काय मिळतं, बर्फ किती असतो, काय असतो,
कपडे कुठले घेऊन जावे लागतील, साध्या स्लीपर चालतील, चप्पल चालतील का कॅनव्हासचे बूट लागतील, हे सगळं जो आधी तिथं जाऊन आलेला आहे त्याला आम्ही विचारतो. मग ज्याला आधी देवत्वाची प्राप्ती झालेली आहे अशा संतांना धरल्याशिवाय आम्हाला तो देव कळणार आहे का? कधीच कळणं शक्य नाही. अहो पण काय संतांकडे तर असं म्हणतात की संत जेवढे होऊन गेले तेवढेच आहेत, नवीन संत होणे शक्य नाही. पहिला भ्रम आहे आमचा. खरं तर प्रत्येक नवीन येणाऱ्या पिढीसाठी नवीन संत निर्माण करून ठेवणे आणि असलेलं जुनं तत्वज्ञान पण नवीन भाषेत आमच्या समोर मांडून ठेवण्याचा प्रयत्न करणारे संत निर्माण करणे हे भगवंताचं अखंड चाललेली एक मोठी फॅक्टरी आहे बरं का. कधी ती बंदच पडत नाही. सदैव संत आहेत, पण संत ओळखण्याची किमया कला आमच्याजवळ नाही. म्हणून ते तुमच्या आमच्यामध्ये मिसळलेले असताना सुद्धा ते तुम्हाला आम्हाला कळत नाही आणि गेल्यानंतर मात्र त्यांच्या समाधी पुढे खूप रांगा लागतात. असताना ते कळत नाही आणि गेल्यानंतर मात्र त्यांच्या समाधी पुढे खूप मोठ्या रांगा लागतात आणि आमचाही गैरसमज असतो की पूर्वी जे होऊन गेले तेच असू शकतात संत, आता होणे शक्य नाही. पण हे अजिबात बरोबर नाही. समर्थ आपल्याला म्हणतात उदंड हुडकावे संत, सापडे प्रचितीचा महत्व. ही भगवंताची सतत चालणारी काय आहे तर मान्य आहे तत्व, म्हणजे त्याने ती प्रतिज्ञाच केलेली आहे. नव्या लोकांसाठी नवीन पद्धतीने तेच तत्वज्ञान सांगणारे परत परत नवीन संत निर्माण करणं हे त्याचं कार्यच आहे. मग ते तुम्ही आम्ही ओळखलं पाहिजे. पण ते ओळखण्यासाठी सुद्धा संत म्हणजे नेमकं काय ते सुद्धा आधी कळून घेतलं पाहिजे. संतांची आपल्यासमोर मांडणी केलेली आहे. ज्याची वाणी नेहमी प्रसन्न असते, ज्याच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नाम असतं, ज्याच्या चेहऱ्यावर कायम प्रसन्नता असते आणि जो परोपकारी वृत्तीने फक्त या समाजात मिसळत राहतो. समाजाकडनं काही घेण्याचा उद्देश नसतो, पण जे काय भगवत कृपेने त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते मात्र तळमळीने समोरच्या लोकांना करती लाभाविना देतील. ह्या पद्धतीने तो सदैव स्वतःचं जीवन ह्या समुदायाला अर्पण करतो, त्याला संत असं म्हणतात. आता एवढं ऐकल्यानंतर जरी संतांची ओळख आपल्याला करून घेता येईल की नाही, मग असे संत आयुष्यात आले तर खऱ्या देवापर्यंत तुम्हाला आम्हाला पोहोचता येतं. आता संतांच्या संगतीमध्ये वारंवार शास्त्रशुद्ध निरूपणे जर आम्ही ऐकत राहिलो तर हळूहळू मी माझेच म्हणजे अहम ममतेचं बंड माझ्या चित्तातलं हळूहळू कमी होतं. परमपूज्य मंदाताईंचा डॉक्टर काकांचा 31 वर्षाचा सहवास आमचा आहे, 30-35 वर्षाचा. सातत्याने त्यांचे प्रवचन ऐकता ऐकता मी मंदाताईंना एकदा गमतीने म्हणलं, अहो मंदाताई तुम्ही काय सांगता ते अहंकार ममतेवर ते कोडगे मारता म्हणलं. इतक्यादा सांगता की मी माझं सुटलं पाहिजे, मी माझं सुटलं पाहिजे, व्यवहार करणं पण आम्हाला जड व्हायला गेलं. आता मुलाचं लग्न झाल्यानंतर जर ओळख करून द्यायची त्याच्या बायकोची तर ही माझी सून म्हणताना मला लाज वाटायला, हा माझं जावई म्हणताना पण मला लाज वाटते. हे कसं काय? मग संतांनी त्यांच्या पद्धतीने ते समजून सांगतात की व्यवहार जो आहे तो व्यवहारासारखा करायचा असतो, पण आतून मात्र काय आहे तर मी माझा असं काहीही नाही. व्यावहारिक सत्ता वेगळी आहे, पारमार्थिक सत्ता वेगळी आहे. व्यवहार व्यवहारासारखा करायचा, पण आतमध्ये मात्र मी माझे काही चित्तू द्यायचं नाही. ह्या पद्धतीने ते संत आपल्याला एक एक गोष्ट जी आहे ती छान पद्धतीने समजून सांगतात. उदाहरण कशासाठी दिलं, त्यांच्या मुखातून ज्या वेळेला सारखं मी माझं सुटलं पाहिजे हा संस्कार आपण आपल्या मनावर करून घेतो तेव्हा कधीतरी त्या मी माझ्याची लाज वाटायला सुरुवात होते. अन्यथा ते कायमच मनामध्ये ठाण मांडून बसलेले असतात. संत विचारांचा परिणाम कसा असतो? तुकाराम महाराज म्हणतात, काय वाटू या संतांचे उपकार मज निरंतर जाग भीती, की आम्हाला पारमार्थिक दृष्ट्या चित्तामध्ये जाग आणण्याचं जे काम आहे ते फक्त हे संतच करू शकतात. आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून सत्संगत्वे निसंगत्व, असंग पुरुषाशी एकरूप व्हायचं असेल तर आधी निसंग व्हावं लागतं. निसंग होण्याची कला संत संगतीशिवाय कळत नाही. मग आम्हाला संघ कुठले गरजेचे आहेत?
ते सातत्याने आपण पाहतो. मी माझेचा संघ आहे, माझ्या स्वभावाचा संघ आहे, मी कमावलेल्या कर्तृत्वाचा संघ आहे. आता हे सगळं मला सोडलं पाहिजे. मग आता नातेवाईकांमध्ये रमायचं की नाही रमायचं, त्यांचे कर्तव्य करायचे की नाही करायचे, किती प्रश्न उभे राहतात का आमच्यासमोर. सगळं काही करायचंय, काहीच सोडायचं नाहीये. मग कसं संघ सोडायचं म्हणजे काय करायचं आहे? डॉक्टर काका गमतीने म्हणतात रामकृष्ण हरी हे खोटरबर आहे. संघ सोडायचा म्हणजे काय करायचं? आता स्वयंपाक करत असताना कुकर, गॅस, पोळपाट टाकणं या सगळ्या गोष्टीचा मला उपयोग करावा लागतो की नाही? जरूर करावा लागतो. पण स्वयंपाक झाल्यानंतर हे सगळं धुवून पुसून बाजूला ठेवतो की नाही? तसं व्यवहार झाल्यानंतर आपलं अंतःकरण धुवून पुसून बाजूला ठेवतो. संघ सोडायचं म्हणजे काय करायचं आहे? अनावश्यक चिंतन सोडून द्यायचं आहे. प्रपंचाविषयीचं अनावश्यक चिंतन, नातेवाईकांच्या वागण्याचं अनावश्यक चिंतन, सिरियल पाहण्याचं अनावश्यक व्यसन. आता काय काय सोडायचं चाललंय आपलं बघा. सोडण्याच्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत? या सगळ्या गोष्टी माझ्या चित्तातून हळूहळू मी कमी करत आणल्या तर ते चित्त मोकळं होईल आणि मोकळ्या मनाने शास्त्राचा अभ्यास, मोकळ्या मनाने भगवंताचं चिंतन, मोकळ्या मनाने भगवंताचं नाम जर मी घेत गेले तर त्याचा इफेक्ट जो आहे तो माझ्या अंतःकरणावर वेगळाच अनुभवाला येतो. अहो म्हणजे काय? त्याचं एकच उत्तर आहे, करून पहा. परमार्थात म्हणून ते अवघड आहे की इथं दुसऱ्यांचे अनुभव तो शब्दबद्ध करून तुमच्यासमोर मांडेल, पण त्यानंतर म्हणजे काय तर तुम्ही ते करून पहा, एवढंच त्याचं उत्तर आहे. आणि करता करता आपल्याला लक्षात येतं की अरे खरंच हा विचार पूर्वीचा माझ्या अंतःकरणात मला सुचत नव्हता. पण आता जेव्हा संतांच्या संगतीमध्ये राहून वारंवार मी प्रवचन कीर्तन ऐकत आहे, त्यावेळेला मात्र पूर्वी एखादी घटना घडल्यानंतर तिचे तरंग, तिचे विचार किंवा त्यातून होणारा जो त्रास आहे तो 6-6 महिने अंतःकरणाला होत होता. पण आता हे विचार ऐकल्यानंतर आणि ते त्या त्या वेळेला उपयोगात आणल्यानंतर मात्र 6 महिन्याचं 3 महिन्यावर येतं, 3 महिन्याचं 1.5 महिन्यावर येतं, 1.5 महिन्याचं नंतर अजून कमी होतं. असं करत करत एक दिवस नक्की असा येऊ शकतो की आता विचार करण्याचं सुद्धा काम नाही, इतकं मन आमचं मोकळं आहे. आणि त्या मोकळ्या मनात आनंद असतो. जिथं कुठं तरी ते अडकून पडलेलं आहे तिथं आनंदाचा अनुभव कसा आहे? मग असं जे मन आहे ते आम्हाला काय करायचं आहे? खुलं करायचं आहे, मोकळं करायचं आहे आणि भगवंतासाठी ते पूर्णपणे उपयोगात आणायचं आहे. आता या संसार समुद्रातून तरुण जाण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या समोर कृष्णाच्या मुखातून ओवी ठेवलेली आहे. काय सांगतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला? तू मन हे बीच करी, माझी भजनी प्रेम धरी, मज एका ते नमस्कारी निरंतर. किती सोपं सांगितलेलं आहे. पण मन सुद्धा असा पदार्थ नाहीये ना हातात देण्यासारखा. आता तू मन हे बीच करी, माझी भजनी प्रेम धरी म्हणजे नेमकं काय आहे? तू मनाने सतत शुद्ध संकल्प करत राहा. मनाचं काम संकल्प विकल्प करणे आहे, पण सारखं शुद्ध संकल्प. मनाच्या लोकात आपल्या समोर सत्य संकल्प करायला सांगितलेला आहे आणि अल्प संकल्प त्यागायला सांगितलेला आहे. मग प्रपंचाविषयीचा कुठलाच संकल्प करू नको आणि परमार्थाविषयीचे संकल्प मात्र करण्याचा प्रयत्न कर, म्हणजे संकल्प विकल्पामध्ये अडकणारं तुझं मन हळूहळू काय होऊन जाईल? त्याच्यातून बाजूला होऊन जाईल. मग शुद्ध कर्माने मन जे आहे ते शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. ध्यानाच्या साह्याने मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. ज्ञानाच्या साह्याने मनातले विकार बाधित करण्याचा प्रयत्न करा आणि ह्या पद्धतीने त्या मनाचा सगळा बंदोबस्त केल्यानंतर त्याचा परिणाम आपल्यासमोर सांगितलेला आहे ज्ञानेश्वर माऊलींनी. जेव्हा मनरूपी पट फाटे तेव्हा संसार चित्र नुमटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. हल्ली आपण चित्रपट पाहतो त्यावेळेला ते पडद्यावर पाहतो. आता तो पडदा जर फाटलेला असेल तर त्याच्यावर ते चित्र दिसू शकतं का? आता मनरूपी पट फाटे
संसाराचं चित्र तिथं उमटूच द्यायचं नाही. मग तिथं कोणाचं चित्र उमटवायचं आहे, भगवंताचं चित्र उमटवायचं आहे. आणि असं करता करता सरोवरातलं पाणी संपल्यानंतर त्या सरोवराच्या काठावर आपण उभे राहिलो तरी आपलं प्रतिबिंब त्यामध्ये दिसत नाही. अगदी त्याप्रमाणे सगळं मन भगवंताच्या ठिकाणी समर्पण करण्याची कला जर तुम्हाला आम्हाला साधली तर त्या ठिकाणी मी माझे चित्र उमटत नाही, तर हे सगळं त्याचं आहे हे लक्षात येतं आणि मी माझेच्या बंधनातून जीव हळूच सुटतो. देव हे काळाचे वित्त कुबेराचे, येथे या जीवाचे काय आहे. अभंग सगळे पाठ आहेत पण उपयोगात आणता येत नाही. उपयोगात मात्र आणता येत नाही. पाठ पाठांतर आपलं पुष्कळ असतं पण आपल्यावर प्रसंग येतात त्यावेळेला जर त्याचा उपयोग नाही झाला तर या पाठ पाठांतराचा उपयोग काय आहे. म्हणून संतांच्या संगतीत राहून आधी निसंग व्हायचा प्रयत्न करा आणि निसंग होता होता असंग पुरुषाची नक्कीच आपलीच आपल्याला ओळख पटणार आहे आणि त्याच्यासाठी एवढा उहापोह जो आहे तो त्याच्यासाठी आहे. आता विचार आपल्या समोर आहे, त्या संसारात मी माझं सारखं चाललेलं आहे. ते मी माझं पण कसं आहे हो, सत्य आहे का मिथ्या आहे. 24 25 वर्ष आपण आपल्या अपत्यांना माझं म्हणून कुरवाळत राहतो, त्यांच्या भोवती फिरत राहतो आणि एक दिवस आपणच आनंदाने त्यांना दुसऱ्याचं करून देतो. पण ते दुसऱ्याची जेव्हा होताना दिसतात तेव्हा आतमध्ये काय होतं. पुढचा प्रश्न जास्त महत्वाचा आहे की आपणच ते सगळं करून देतो आणि ज्या वेळेला ते खरोखरीच दुसऱ्याच्या होताना दिसतात तेव्हा मात्र अंतःकरणाला काय होतं, आपल्या त्रास होतो. आता मायाचा प्रवाह असाच आहे की आपणही तसंच केलेलं आहे की आपल्या संसारामध्ये दुसऱ्यांचे जे होते ते आपल्याकडून घेतले मग संसार सुरू झाले. आता तेच परत तसंच करणार आहे पण ते लक्षात राहत नाही आणि त्यांची गरज संपली तरी त्यांच्यामध्ये चित्त आटून पडण्याची जी सवय आहे ती तुम्हाला आम्हाला नंतर दुःख द्यायला कारणीभूत होते. आणि म्हणूनच ते आम्ही काय केलं पाहिजे, सुटलं पाहिजे. पण ते सोडत असताना घरच्यांना सुद्धा त्याचा मागमूस लागता उपयोगाचा नाही. हे अनेक महत्वाचं प्रापंचिक साधनांसाठी. म्हणून आपल्याला वस्तू त्याग सांगितलेला नाही, संघ त्याग सांगितलेला आहे. समर्थ आपल्याला म्हणतात काही सांगावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार करून पाणी म्हणजे बरे. फक्त शास्त्रशुद्ध विचार करा आणि खरोखरीच मी आणि माझं मी इतकं कुरवाळत चाललेले आहे पण खरंच माझं काही आहे का. आता ज्या देहाला मी माझं असं म्हणते तो देह पंचमहाभूतांचा आहे असं पंचीकरणाचे शास्त्र जर मी अभ्यासलं तर त्याच्यातून हा निष्कर्ष निघतो की 5 महाभूतापासून माझा देह बनलेला आहे. माझा स्वभाव 3 गुणांपासून बनलेला आहे. 5 महाभूत हे भगवंताच्या ईश्वराच्या संकल्पातून निर्माण झालेले आहे. माझा स्वभाव जो 3 गुणांनी युक्त आहे ते गुणमायेतून निर्माण झालेले आहे. मग याचं माझं काय आहे. पण तरी कल्पना काय झालेली आहे, हे माझं ते माझं देह पंचमहाभूतांचा मेळावा शेती जाईल पंचत्वा. तो पंचमहाभूतांचा मेळावा आहे आणि तो कधी ना कधीतरी ते डॉक्टर काका कंपनी म्हणतात उसनं घेतलेलं जो परत देतो त्याला शहाणा असं म्हणतात. आता हे 5 महाभूत भगवंताकडनं आपण उसने घेतलेले आहे. कशासाठी, आपल्या वासना पूर्तीसाठी. आणि पुढे एक महत्वाचं वाक्य काका सांगतात, जो शहाणा असतो तो काय करतो, घेतलेलं उसनं वापस देताना 4 बटाटे उसने घेतले असतील तर 5 बटाटे देतो. तसं भगवंताकडनं घेतलेला हा उसना माल त्याला परत द्यायचा असेल तर निर्वासन होऊन ते देऊन टाकावं. सगळ्या वासना त्याला देऊन मोकळं व्हावं. म्हणजे त्याला काय करून टाकलेलं आहे, आपण सगळं वाहून टाकलेलं आहे. असं जर केलं तर ह्या जीवनामध्ये आनंद नांदले. पण छान म्हण आहे आपल्यासमोर की पळत्याच्या पाठीमागे धावण्याची सवय असते त्याला माणूस असं म्हणतात. जे माझ्या हातातून निसटणारा, माझे मुलं
माझे नातवंड माझ्या हातातून निसटणार आहेत का कायमचे माझ्याजवळ राहणार आहेत? त्यांची गरज कुठपर्यंत आहे माझी? पण आम्ही मात्र त्यांना जिंकून राहिलेले आहे की नाही? काका म्हणतात ते अमेरिकेत असतात, सीरीजवर मात्र आमचे त्यांचे फोटो असतात. रोज प्रभाते म्हणी नातवंड पाहत जावे, प्रभात म्हणी मुलं पाहत जावे. त्या मुलांना त्या नातवंडांना आमची किती आठवण आहे किंवा किती गरज आहे हे काही आमच्या लक्षात राहत नाही. आणि अनावश्यक त्यांच्या चिंतनामध्ये मात्र आम्ही आमचा काळ काय करत राहतो, व्यतीत करत राहतो. म्हणून संघत्याग म्हणजे अनावश्यक चिंतन थांबवायचं आहे. त्यांची गरज आहे ते माझ्याकडे सल्ला विचारायला येतील, त्यावेळेला त्यांच्या हिताचा सल्ला देणं. त्यांना गरज आहे तेव्हा त्यांच्याजवळ राहून काहीतरी करणं हे नक्की मला सगळं करायचं आहे. पण सतत अंतःकरण वृत्ती त्यांना चिकटून ठेवली पाहिजे असं मात्र नाही. हे अत्यंत काय आहे, अवघड आहे. पण त्या गोष्टी अभ्यासाने तू कमते. उत्तर एकच दिलेलं आहे श्रीकृष्णाने की ह्याचा तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. हळूहळू त्याच्यातून अंतःकरण वृत्ती बाजूला करावी लागेल. एक सांगते शिवसरगळीमध्ये जे प्रापंचिक वर्ग व्हायचे, त्या प्रापंचिक वर्गाला आधीच एक नवीन म्हणजे तिला 2-2.5 वर्षाचं बाळ आहे, मुलगा आहे, अशी एक भगिनी आलेली होती. आणि डॉक्टर काकांचे त्यानंतर केळकरांचे दांगल मामाचे प्रवचन वगैरे ऐकल्यावर सातत्याने हा विषय तिथे चाललेला होता. मग तिने प्रश्न विचारला डॉक्टर काकांना की आत्ता माझा जो 2-2.5 वर्षाचा मुलगा आहे त्याला माझी अत्यंतिक गरज आहे. काका म्हणा हो अगदी बरोबर आहे. त्याला जितकं खाऊ पिऊ घालण्याची गरज आहे तितकं अत्यंत प्रेमाने कौतुकाने त्याच्या पाठीवर थाप देणं, त्याला पुरवाळणं याची सुद्धा त्याला गरज आहेच आहे. आणि तेवढं तरी आपल्याला नक्की करावंच लागतं. मग तुम्ही सांगता म्हणे सारखं ह्याच्यातून सुटलं पाहिजे, त्याच्यातून सुटलं पाहिजे. काका म्हणतात ते पण बरोबर आहे. आता ज्या वेळेला तो शाळेत जायला लागेल त्या वेळेला त्याला आजी आजोबांची किंवा आई वडिलांची जास्ती गरज असेल तर त्याला मित्र वगैरे झाले की त्याचं वेगळं वेगळं अजून नवीन तयार होईल. त्यांचं सुद्धा व्याप वाढत जातात जसे मोठे होतात तेव्हा त्यांना तेवढी आपली गरज आहे का? मग त्यांना गरज आहे तोपर्यंत अत्यंत बाळकृष्णाची सेवा, रामललाची सेवा म्हणून त्यांचं सगळं करायचं आहे. पण ज्या वेळेला त्यांना आपली गरज वाटणार नाही त्यावेळेला मात्र हलकेच तिथून आपलं मन आपल्याला काढून घेता आलं पाहिजे. आणि हे जर आपल्याला जमलं तर प्रपंच अत्यंत सुखाचं आहे. पण हे मन काढून घेणं जमत नाही आणि म्हणून ते मन सारखं कुठं ना कुठं तरी दुखत राहतं. छान मनाच्या शब्दामध्ये आपल्यासमोर आहे ते जुळणीला लागतं. नको तितक्या अपेक्षा जर आपण या सगळ्या लोकांकडनं करून ठेवल्या आणि त्या पद्धतीने जर ते आपल्याला वागताना दिसले नाही तर माझ्या मनासारखं काहीच होत नाही, काहीच घडत नाही. म्हणून ते मन जुळणीला लागतं आणि जुळणीला लागलेलं जे मन आहे त्याचा परिणाम शरीरावर दिसायला लागतो. विचारतात की नाही का हो तुम्ही एवढे रोड का? वरून तर काहीच कारण दिसत नाही, पण आतमध्ये ते कारण खूप आत गेलेलं असतं. काय त्याच्यामुळे आत गेलेलं आहे तर मी माझा संघ जो आहे तो जबरदस्त आतमध्ये चिकटलेला आहे. आणि मग त्याच्यातून गरज आहे तोपर्यंत सगळ्यांचं सगळं करा, पण गरज झाल्यानंतर मात्र ते आम्हाला सहज सोडून पुढच्या गोष्टीकडे धावणार आहेत. त्यावेळेला मात्र गरज करू आणि वैद्य म्हणू असं त्यांना झालं असं रडत बसू नका एवढंच सांगितलेलं. आता रडण्याचं कारण वृत्ती तिथं गुंतलेली आहे. त्याच्याऐवजी ती वृत्ती जर भगवंतामध्ये बोलली तर भगवंत आम्हाला कधीही सोडून जात नाही. मुलं मात्र आम्हाला नक्की सोडून जाणार आहे. कुठल्या कुठल्या तरी कारणाने नक्की ते जाणार आहे. कधी नोकरीच्या निमित्ताने जातील, कधी येणाऱ्या बायकोचं घरात पटत नाही म्हणून त्यांना वेगळं व्हावं लागेल, कधी अजून दुसरे कुठले कारण होतील. समर्थ आपल्याला स्पष्ट जाणवत असतात. कर्म योगे सकळ मिळाले, एके स्थळी जन्मासा आले, ते तुवा आपले मानिले, हट रे पडत मूर्खा. कोण म्हणलं पडत मूर्खा? समर्थ रामदास स्वामी, मी नाही. की कर्माचं देणं घेणं असतं तोपर्यंत हे सगळे नातेवाईक, संबंधित, शेजार, पाजार हे सगळे आपल्याशी जोडलेले असतात. पण जेव्हा कर्माचं देणं घेणं आपलं संपतं त्यावेळेला कुठल्या ना कुठल्या कारणाने
जिथं संयोग आहे तिथं वियोग सुद्धा असतो. हे साधं आपल्यासमोर सांगितलेलं आहे की जिथं संयोग तिथं वियोग ठेवलेला आहे. मग संयोग वियोग जे आहे ते जगत सापेक्षतेने आहे. परब्रह्म नावाच्या तत्वाच्या ठिकाणी दोनपणाने काहीच निर्माण झालं नाही, तर संयोगही नाही आणि वियोगही नाही. आणि असं परब्रह्म मी आहे. अभ्यास काय चाललेला आहे आपला? असं परब्रह्म मी आहे. इतकं छानपणे आतमध्ये ते समजून घेतलं पाहिजे. मग संसार करताना सुद्धा तो आनंदाने अत्यंत मनापासून करता येतो. मुलं आल्यानंतर, नातवंड आल्यानंतर त्यांना आवडेल ते खाऊ पिऊ घाला, ते म्हणतील तसं त्यांच्यासोबत काहीतरी खेळा वगैरे सगळं करा, पण जाताना मात्र अत्यंत आनंदाने ते सोडून देता आलं पाहिजे. नाहीतर त्यांच्या सापेक्षतेने जीवन जगण्याचा प्रयत्न चालला का काय होतं, आनंदाला सारखं विरोधन घातलं जातं. मग आम्ही कठोर होतो का? वास्तव स्वीकारणं म्हणजे कठोर होणं नाही. हे परत एकदा लक्षात घ्यायचं. वास्तव स्वीकारणं याला कठोर होणं म्हणतच नाही. कठोर होणं केव्हा म्हणतात? ज्या वेळेला ते जवळ असताना सुद्धा आम्ही आमच्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये अडकून पडल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. जे करायला पाहिजे ते करत नाही, आमच्या स्वभावामुळे त्यांना दुखवतो, तेव्हा ते कठोरपणाचं वागणं आहे. पण वेळ प्रसंगी त्यांना दुसरीकडे जायचं असतं तेव्हा शांतपणे आम्ही त्यांना सोडून देणं म्हणजे कठोर होणं नाही. हे शांतपणे जर लक्षात घेतलं तर चित्तातल्या ज्या काही अडकलेल्या चित्तवृत्ती आहेत त्या आम्हाला हळूहळू मोकळ्या करता येतील. अन्यथा इकडं देवधर्मही चाललेला आहे आणि अंतःकरण या सुखदुःखाने व्याप्त आहे आणि देव आनंद आहे, माझा देवधर्म चाललेला आहे, पण त्याचा आनंद जो आहे तो मात्र चित्तामध्ये अजून उतरत नाही. अशी फजिती होऊ नये म्हणून तत्वज्ञानाचा अभ्यास. भवरोगावरचं औषध एक आहे, एक भक्ती रसायन आणि दुसरं आहे विचार रसायन. दोन्ही सुद्धा काय केले पाहिजे आम्ही तर घेतले पाहिजे. रोज नित्य थोडं थोडं का होईना पण सतग्रंथांचं वाचन जे आहे ते तुम्ही आम्ही केलं पाहिजे. म्हणजे हे संत सुटायला हळूहळू काय होऊन जातं, मोकळं होऊन जातं. आणि संघ सुटल्यानंतर जे काही उरतं त्याला स्वतःचं स्वरूप असं म्हणतात. आता स्वतःच्या स्वरूपापर्यंत पोहोचायचं असेल तर हळूहळू एक एक गोष्टीचा काय केला पाहिजे तर चित्तातून त्याग केला पाहिजे. आणि त्याचं एक छान उत्तर आपल्या समोर आहे. सारं नाही करायचं, कशातच नाही गुंतायचं, हळूच त्यातून सटकायचं, श्रीराम जयराम म्हणायचं. सोपं, प्रापंचिकांसाठी साधं सोपं एकदम की वेळ प्रसंगी सगळं काही छान निभावून घ्यायचं आहे, करायचं आहे, पण ते झाल्यानंतर हे असंच कायम राहावं. जे मला मिळालं ते माझ्या मुलांना मिळावं, ते सगळे त्यांचं आपापलं प्रारब्ध घेऊन आलेले आहोत. मग माझ्या या कल्पनांना काहीतरी अर्थ राहतो का? दोन मुलं असतील तर त्यांना दोन्ही सारखं मिळावं. आता त्या दोघांचं प्रारब्ध सारखं आहे का वेगळं वेगळं आहे? हल्ली बरं एकच ठेवतात, त्यामुळे हा जो द्वैताचा भाग आहे तो निघून गेलेला. पण एकच ठेवला की त्याच्यामध्ये काय आहे, एकावरच सगळ्या कल्पना, सगळं आपल्या अपुरा राहिलेल्या इच्छा त्याच्यावरच लादल्या जातात आणि त्या मुलाचं कल्याण होतं, तू बिघडतो ते अजून वेगळंच प्रकार होऊन जातो. आपली बकेट लिस्ट सगळे त्याच्यावर लागायची की त्याला हे आलं पाहिजे, त्याला ते आलं पाहिजे. मला गाणं शिकायची आवड होती पण माझं झालं नाही, आता त्याला गाणंही आलं पाहिजे, त्याला तबला यायला पाहिजे, त्याला पेटी आली पाहिजे, त्याला सगळं आलं पाहिजे. आता एक व्यक्ती असं किती करणार आहे? या गोष्टी शांतपणे समजून घ्यायच्या आणि त्याच्यातून बाजूला घ्यायचं. पुढच्या श्लोकामध्ये आपल्या समोर मांडणी आहे की हा जो संसार समुद्र आहे तो तरुण जायचा असेल तर ह्या संसाराचं जे अभिष्ठान आहे त्याला परब्रह्म असं म्हणतात, त्याला भक्तीच्या भाषेमध्ये परमेश्वर असं म्हणतात. त्या परमेश्वराला शरण केलं पाहिजे. आता शरणागतीचा एक भाग आपल्यासमोर माहिती आहे की आपण देवळात जातो, मोठ्या मोठ्या पूजा वगैरे बांधतो आणि त्या पूजा बांधत असताना, अभिषेक करत असताना दुसऱ्याजवळ कॅमेरा देतो. पूजा करणारा मी, नमस्कार करणारा मी. आता ही शरणागत आहे का? जिथं मी आहे ती शरणागत आहे का?
गुरुला नमस्कार करताना मी, गुरुची पाद्यपूजा करताना मी, असा मी जर कायम माझ्या डोक्यात असेल तर ती शरणागत वृत्ती आहे का? मग शरणागत वृत्तीला कसं समजायचं आहे? माळिये जेवते नेले तेव्हा ते निवांतचे ठेले. स्वतःचा कुठलाच संकल्प नाही. न करी रे संग राणी रे निश्चळ, लागू नये ती मळ ममतेचा. मी आणि माझेचा मळ लागू न देता या सगळ्या साधना पद्धती सुद्धा करायच्या असतात. पण आपलं होतं काय? जुने मी घालवण्यासाठी आपण भक्तीच्या प्रांतामध्ये येतो, पण इकडे नवीन मी वर येतात. आधी मी सुगरण होते, आता मी उत्कृष्ट शिष्य आहे. काय झालं का भूमीमध्ये? फक्त त्याचे नाव बदललेले आहेत, पण मी मात्र तसाच राहिलेला आहे. आधी मी अत्यंत उत्तम स्वयंपाक करते म्हणून कर्तृत्व सगळीकडे मिरवत होते. आता इकडे आल्यानंतर माझ्यासारखी गुरुसेवा कोणीच करत नाही म्हणून कर्तृत्व मिरवते. एकूण ते सगळं तसंच राहिलं. फक्त काय झालेलं आहे? वेश बदललेला आहे. वेश बदललेला आहे, पण तो मीपणा जो आहे तो जर साधना करतानाही असं डोकं वर काढत असेल तर शरणागतता येईल का आमची? मग शरणागत होऊन राहणे म्हणजे काय? सगळं काही करता करविता तो आहे आणि मी निमित्त मात्र आहे हे सतत लक्षात ठेवणं ही शरणागतता आहे. तो करी ती माझ्यासाठी पूर्व दिशा. मला काय वाटतं हे अत्यंत गौण आहे. त्याच्या नियमनात काय त्याने मला माझ्यासमोर ठेवलेलं आहे ते मात्र मी शांतपणे स्वीकारणं. एकही तक्रार न करता. जितक्या तक्रारी जास्त, डॉक्टर काका म्हणतात इकडं आम्ही काय करतो? पूजा बांधतो, नमस्कार करतो, सगळं काही करतो, पण तरी त्याच्याशी आमची काय चाललेली आहे तर टक्कर घेणं सुरू आहे. कशी टक्कर घेणं आहे? तो ठेवील त्यात आनंद मानतच नाही. हीच त्याच्याशी घेतलेली टक्कर आहे की आमची. आता समजा पूर्वीच्या काळी बघा एकाच आईला 4-4 मुलं असायची. आता डिंकाचे लाडू हिवाळ्यात करण्याची पद्धत होती ती तिने केलेली आहे. आता एक 4 वर्षाचा मुलगा आहे, एक 12 वर्षाचा मुलगा आहे. आता दोघांना लाडू देत असताना जो थोडा आकाराने मोठा लाडू आहे ती तो लाडू 12व्या जो 12 वर्षाचा आहे त्याला दिला आणि छोट्या आकारात बांधलेला जो लाडू आहे तो 4 वर्षाच्या मुलाला दिला. मग आता ती भेदभाव करते का योग्य ते करते? काय करते ती माऊली? योग्य जे आहे ते, त्याला जेवढं पचेल त्याला ते देते, त्याला जेवढं पचू शकतं त्याला ते देते. दोघांचं कल्याण साधण्याचा तिचा विचार आहे की नाही? मग आता या भगवंताला तर आपण सारे जगाची माऊली म्हणतो, मग तो कोणाला काही कमी जास्त देईल का? ज्याला जेवढं पचेल, ज्याला जेवढं सांभाळता येईल, ज्याच्याजवळ जेवढी शक्ती आहे तेवढंच तो प्रत्येकाला देणार आहे की नाही? मग त्याला जास्त दिला म्हणून तो लाडका आणि मला सुधारत नाही म्हणून मी खोडका. ही प्रपंचातली लाडक्या खोडक्याची सवय घेऊन तिकडे कशाला यायचं परमार्थामध्ये? पण नाव फक्त बदललेलं आहे, आतमध्ये मात्र प्रपंच फासून भरलेला आहे. असं जर आमचं झालेलं असेल तर कुठंतरी काहीतरी आम्ही चुकत आहोत. म्हणून प्रपंचातल्या या सगळ्या चुकीच्या सवयी ज्या आहेत त्याचा त्याग करणे ह्याला साधना असे म्हणतात. साधनेच्या अशा नवीन नवीन व्याख्या ज्या आहेत त्या तुम्हाला आम्हाला या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतात. इथं म्हटलेलं आहे की भगवंत म्हणतात की त्या आद्यपदाचा शोध घेतला पाहिजे. संसार कशाच्या सत्तेवर भासमान होत चाललेला आहे अशा त्या अधिष्ठानाचा शोध जीवाने घ्यायला पाहिजे. ते एकदा त्याला सापडलं की अखंड आनंदाचा झरा जो आपण म्हटला तो त्याच्या चित्तामध्ये वाहतो आहे हे त्याच्या लक्षात येणार आहे. पण तो ज्या वेळेला बरोबरच्या सगळ्या गोष्टीला सत्य मानून बसेल तेव्हा मुळापर्यंत त्याला जाता येईल का? जाता येईल. मग 3 गोष्टी आपल्या समोर आहेत. एकाला अधिष्ठान म्हणतात, एकाला अध्यस्त म्हणतात आणि एकाला अभ्यास असं म्हणतात. आता रज्जूवर ज्या वेळेला सर्प आम्हाला भासमान होतो त्यावेळेला रज्जू अधिष्ठान आहे, भासलेला सर्प अध्यस्त आहे आणि भासलेला सर्प सत्य वाटणं ह्याला अभ्यास असं म्हणतात. आता तसं तुमच्या आमच्या ठिकाणी झालेलं आहे. आत्मा अधिष्ठान आहे, शरीर. आता शरीर म्हणल्यानंतर 4ही शरीर लक्षात घ्यायची. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे 4ही शरीर अध्यस्त आहे.
आणि या चारही शरीराला मी समजून बसणं हा अभ्यास आहे. मग आता आम्हाला अभ्यास दूर करणे ह्याला साधना असं म्हणतात. जेणे भ्रांतीपासून हिरकले गुरुवाक्य म्हणत उठले. आता गुरुवाक्य म्हणजे एकच गुरुवाक्य आहे. गुरुवाक्य किती लक्षात ठेवायचे आपण? आमचे गुरु हजारो प्रवचन करतात, तेवढे त्यांचे शब्द आम्ही लक्षात ठेवायचे का? आणि तेवढं लक्षात राहू शकतं का? एकाच वाक्याची समज आमच्या चित्ताला येण्यासाठी त्यांना हजारो प्रवचन करावे लागतात. आणि ते महावाक्य कुठलं आहे? ते तू आहेस, ते ब्रह्म तू आहे, त्याला गुरुवाक्य असं म्हणतात. आणि त्याचा उपदेश जर श्री गुरुंकडनं मला झालेला असेल तर मी स्वतःला यू आहे क्यू आहे समजून सोडूनच दिलं पाहिजे. ज्या अर्थी माझ्या गुरूंनी सांगितलं तू ब्रह्म आहे, त्या अर्थी मी ब्रह्म आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी कधी संसारच निर्माण झालेला नाही, त्या अर्थी माझ्या ठिकाणी संसार निर्माणच झालेला नाही. मग जे काही दिसतं ते भासमान आहे आणि भासाला सत्य समजणं हे चुकीचं आहे. हे एकदा माझ्या लक्षात आलं की सुखदुःखाचे होणारे भास सुद्धा चिंता अंगावर बसल्यावर, दास अंगावर बसल्यावर, धुरळ अंगावर बसल्यावर जसं झटकून देतो तसं आलेलं सुखही झटकून द्यायचं, आलेलं दुःखही झटकून द्यायचं आणि परत श्रीराम जयराम म्हणायचं. असं दोन्ही झटकून दिल्यानंतर जी अंतःकरणात शांती राहते ते आनंदाचं स्वरूप आहे. शांतीला ब्रह्म असं दुसरं नाव आहे. आता सुखाने हुरळणं पण नाही आणि दुःखाने होरपळणं पण नाही, पण त्या ठिकाणी शून्याचा पण अनुभव नाही. असे तीन गोष्टी सुटल्यानंतर जे काही आहे ते ब्रह्म नावाचं तत्व आहे आणि ते अखंड आनंद घन आहे. तिथपर्यंत मला पोचायचं आहे. तो आद्य पुरुष आहे आणि ते माझं मूळचं स्वरूप आहे. आता माझं ब्रह्माचं ज्या ज्या वेळेला वर्णन भगवद्गीतेमध्ये येतं त्या त्या वेळेला माझ्या मूळच्या स्वरूपाचं ते वर्णन आहे असं जर मला सातत्याने लक्षात राहिलं तर मी घरी जाऊन एक गाणं नक्की आठवू शकते. काय होतीस तू, काय झालीस तू. आपण कोण एक मूळचे कल्पनाच नाही आपल्याला. आनंद घन परमात्मा मी आहे, हे माझं तेवढं वैभव आहे. पण त्या वैभवापासून तुम्ही आणि स्वतःला काय केलेलं आहे? दुसरं कोणी ओढलेलं नाहीये मला खाली. याला पदच्युत कोणी म्हणतात. त्या पदापासून आपण सगळे घडलेले आहोत. आता परत त्या पदापर्यंत मला पोहोचायचं असेल तर केवढी वैचारिक उडी मला घ्यायला शिकलं पाहिजे. मग हे विचार शिकत शिकत तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. मग अधिष्ठान रूप असणारा जो नारायण आहे म्हणजे ब्रह्म आहे, म्हणजे राम आहे, म्हणजे कृष्ण आहे, त्याचं स्वरूप ओळखायचं, त्याच्याशी अनन्य व्हायचं आणि असं करता करता तो आणि एकच आहे इथपर्यंत आपला प्रवास जो आहे तो वैचारिक दृष्ट्या तुम्हाला आम्हाला करायचा असतो. आणि हे करणे त्याला साधना असं म्हणतात. तीन सत्ता आपल्या ठिकाणी आहेत. एक व्यावहारिक सत्ता आहे, दुसरी प्रातिभासिक सत्ता ईश्वरीय सत्ता आहे आणि तिसरी पारमार्थिक सत्ता आहे. आता पारमार्थिक सत्तेत जे सच्चित आनंद घन आहे ते ईश्वरीय सृष्टीमध्ये अस्थिभाती क्रिय रूपाने असतं आणि जे अस्थिभाती क्रिय रूपाने आकाराला नंतर येतं तेव्हा त्याला नाम आणि रूप दिलं जातं. आता ह्यामधलं नाम आणि रूप हे मायेचे आहे म्हणून मायेचा त्याग करायचा, नामरूपाच्या पलीकडे जायचं. आरती छान म्हणतो आपण, गोंदवलेकर महाराजांची आरती करतो त्यावेळेला नामरूपा तिथं तू अभिरामा म्हणतो की नाही, पण कधी समजून घेतोय का त्याला नामरूपात का म्हटलंय त्या रामाला? मूळचं तो कसा आहे? नामरूपातीच आहे आणि तेच आपलं सुद्धा मूळचं स्वरूप आहे. मग त्याच्या ठिकाणी नामही नाही रूपही नाही माझ्या मूळच्या स्वरूपाच्या ठिकाणी. मग नामरूपाचा एवढा अभिमान मी का धरावा? पण आहे की नाही अभिमान? सौंदर्याचा अभिमान आहे, चतुरपणाचा अभिमान आहे, गुणसंपदेचा अभिमान आहे, कर्तृत्वाचा अभिमान आहे आणि अभिमानाच्या एवढ्या भिंती मला फोडून पुढे जायचं आहे, निराभिमान व्हायचं आहे. संतांच्या पद्धतीत मला निराभिमान होण्याची कला शिकायची आहे. नाही तर तिथंही एक अभिमान चढतो. माझ्या इथे संत संगती कोणालाच लाभली नाही, परत अभिमानाचं मूळ आलं. या पद्धतीने सगळे अभिमान बाजूला केल्यानंतर जे काही राहतं ते माझं स्वरूप आहे. आता थोडक्यात आपण समजून घेऊ की आता या गुलाबाला नाम आणि रूप आहे, बरोबर?
नामही आहे, त्याचं रूपही आहे आणि त्याचं गुलाब हे आपण नाव ठेवलेलं आहे. आता हे गुलाबाचं जे काही तुमच्या आमच्या समोर इथं नामरूप प्रगट झालेलं आहे, त्याच्या मागे गुलाबाचं कलम आहे की नाही? मग ते अस्थि रूपाने आहे. आता या अस्थिच्या मागे सत नावाचं तत्व आहे. अस्तित्व रूपाने ज्या वेळेला नामरूपात्मक वस्तू दिसतात तेव्हा त्याच्या मागे अस्थि रूपाने ईश्वरीय सत्तेचं असतं आणि या अस्थीचं अधिष्ठान सत नावाचं तत्व आहे. अगदी तसंच चित आणि आनंद. भातीच्या मागे चित्त आहे आणि प्रियत्वाच्या मागे आनंद नावाचं तत्व आहे. मग बाकीच्या गोष्टी हळूहळू बाजूला सारल्या, त्याचं आवरण दूर केलं की मुळापर्यंत तुम्हाला आम्हाला जाता येतं. आता हा ग्रंथ माझ्या समोर आहे, हा कशाने या ठिकाणी तुम्हाला आम्हाला दिसतोय? वेगेच्या साह्याने, पानांच्या साह्याने दिसतोय. आता हे पानं जे आहे ते कशातून निर्माण झालेले आहे? बांबूच्या लगद्यातून निर्माण झालेले. आता पूर्वीच्या काळात उदाहरण आपण पाहूया की त्याच्यातून निर्माण झालेले आहे. आता ते लगदा कशातून निर्माण झाला? बांबूपासून. बांबू कुठं निर्माण झाला? त्याचं काहीतरी बीज असलं पाहिजे. मग ते बीज अस्थि रूपाने आहे, म्हणून आहे रूपाने इथं नामरूपात्मक ग्रंथ आहे. आता ते बीज जे आहे त्याची व्यवस्था कोणी केलेली आहे? ते बीज निर्मिती माझी आहे का? पुस्तक निर्मिती एक वेळ माझी असू शकते, पण बीज निर्मिती माझी आहे का ईश्वराची आहे? ईश्वराची आहे. मग त्या ईश्वराच्या मागे सत्तत्व आहे की नाही? म्हणून ज्या ज्या स्थळी हे मनताय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. एखादं वस्त्र दिसल्यानंतर ते धागे आहेत त्या ठिकाणी, ते धागे कुठून आलेले आहेत? कापसातून आलेले आहेत. कापूस कुठून आलेला आहे? सरकीतून आलेला आहे. सरकीची निर्मिती कोणाची आहे? परमेश्वराची. गेलं तरी परमेश्वरापर्यंत. प्रत्येक गोष्टीतून असं परमेश्वरापर्यंत तुम्हाला आम्हाला पोहोचवायचं. आणि जो परमेश्वर भक्तीच्या भाषेत आम्ही म्हणतो तो सच्चित आनंद रूपानी ब्रह्म आहे. म्हणून वाच्यार्थाने कृष्ण, लक्षार्थाने ब्रह्म आहे. वाच्यार्थाने श्रीराम, लक्षार्थाने ब्रह्म आहे. वाच्यार्थाने दत्त, लक्षार्थाने ब्रह्म आहे. आणि त्याच पद्धतीने पुढे आपल्याशी येऊन भिडायचं आहे की वाच्यार्थाने असणारी जयश्री, लक्षार्थाने ब्रह्म आहे. असं प्रत्येकाने आपल्या ठिकाणी ठरवा बरं का. असं प्रत्येकाने आपल्या ठिकाणी ठरवा की वाच्यार्थाने आम्ही व्यावहारिक सत्तेत हे दिसतोय, पण मूळचे आम्ही कोण आहोत? ब्रह्मरूप आहोत. ती ब्रह्मरूपता कशी आहे? ज्या अर्थी श्री गुरूंनी सांगितलेलं आहे, श्री गुरु आणि संत श्रुतीशिवाय काही बोलत नाही, श्रुती आणि संत सत्याशिवाय काही सांगत नाही. मग माझ्या श्री गुरूंनी मला तू ब्रह्म आहे सांगितलंय, सत्य आहे का मिथ्या आहे? पण त्यांनी सांगितलं की मी मिथ्या समजते आणि मला माझ्याविषयी वाटतं की मी सत्य समजते. आणि ही जी भ्रांत अवस्था आहे त्याच्यातून आम्हाला हळूहळू दूर व्हायचं आहे. म्हणून परमेश्वराचं संसाराचं स्वरूप जसं जाणून घेतलं ना, तसं परमेश्वराचं स्वरूप सुद्धा तुम्ही आम्ही जाणून घेतलं पाहिजे की तो निर्माण कसा झाला. या लोकांच्या भाषेत आपल्या समोर आहे की तेच ब्रह्म ज्या वेळेला मायेमध्ये प्रविष्ट झालं तेव्हा त्याला ईश्वर हे नाव दिलेलं आहे. आणि तेच ब्रह्म ज्या वेळेला अविद्येमध्ये प्रविष्ट झालं तेव्हा त्याला जीव हे नाव दिलेलं आहे. म्हणून जीव आणि ईश्वर हे त्या मूळच्या ब्रह्माचेच दोन प्रतिबिंब आहेत. म्हणून ब्रह्मापासून ते वेगळेच नाही, ते दोन्ही ब्रह्मरूपच आहे. पण ईश्वर जो आहे त्याला आपल्या ब्रह्मरूपाची सदैव आठवण आहे. जगत निर्माण करण्यासाठी येतो, धर्म संस्थापनेसाठी येतो, पण स्वतः वेगळा म्हणून काही निर्वत नाही. तर मूळचा मी ब्रह्म आहे याचं त्याला कधीच विस्मरण नसतं. पण जीवाला मात्र ते विस्मरण पडतं, विस्मरण होतं. म्हणून जीव अल्पज्ञ आणि ईश्वर जो आहे तो सर्वज्ञ. कारण तो नित्यमुक्त आहे, त्याला स्वरूपाची नेहमी आठवण आहे आणि स्वरूपाचं विस्मरण मात्र जीवाला झालेलं आहे. म्हणून जीवानी असंख्य पुरुषाशी एकरूप होण्याच्या आधी जो निस्संग असणारा ईश्वर आहे त्याची सेवा करावी, त्याची प्रसन्नता प्राप्त करून घ्यावी. आणि तो प्रसन्न झाल्यानंतर तो सहजच त्याने आश्वासन दिलेलं आहे की बुद्धी योगम ददामी बुद्धी योगम तम. जो असं माझ्याशी
एकनिष्ठ राहतो, सतत माझं स्मरण करतो, त्याला मग मी काय देतो? बुद्धियोग देतो. आणि बुद्धियोग देतो म्हणजे काय देतो? सद्गुरूंच्या माध्यमातून येतो, एक सुंदर साधना पद्धती आमच्या समोर उलगडून ठेवतो आणि ती साधना आम्ही करता करता अंतःकरणाचं शुद्धीकरण होतं आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये मी कोण आहे, भगवंत काय आहे, भगवंताचं माझं नातं काय आहे, संसाराचं स्वरूप काय आहे, या सगळ्या गोष्टींचा उलगडा जो आहे तो शुद्ध अंतःकरणामध्ये होतो. म्हणून अंतःकरण शुद्धीसाठी गुरूंनी दिलेली साधना अत्यंत जपली पाहिजे आणि मनापासून केली पाहिजे. पण त्याही ठिकाणी आम्ही फलिती कशी होती? आधी काहीतरी धरून ठेवलेल्या साधना आहेत, आधीच आम्ही प्रापंचिक, त्याच्यामध्ये वेळ नाही की आमची सबक कायमची सगळ्यांची सबक काय आहे? वेळ नाही, ती सबब आहे. आता आधी धरून ठेवलेल्या साधना सोडवत नाही, नवीन श्री गुरूंनी जे दिलेलं आहे ते अंतःकरणामध्ये फार काळ ठरवत नाही आणि मग साधना जड होत नाही तर परब्रह्म मी आहे कसं कळणार आहे मला? न कळे ते कळो येईल उगले एका विठ्ठल नामाचे. न कळणाऱ्या गोष्टी कळून देण्याचं सामर्थ्य श्री गुरूंनी दिलेल्या नामामध्ये भगवंताने काय केलेलं आहे? तो देऊन ठेवलेला आहे. पण ते जर आम्ही व्यवस्थित घेत नसू, जसं पाहिजे तसं घेत नसू तर माझं अंतःकरण शुद्ध होणार नाही आणि अंतःकरण जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत मी ब्रह्म आहे असा निश्चय होणार नाही, म्हणजे अधिष्ठानापर्यंत आम्ही पोहोचणार नाही. म्हणून अध्यस्थाचा सगळा पसारा दूर करण्याचं काम, अध्यास सगळे चित्तातले घालवण्याचं काम या जीवाला करावं लागतं. ब्रह्मरूप होण्यासाठी काहीच करायचं नाही, सगळं करायचंय ते अज्ञान घालवण्यासाठी. ब्रह्मरूप मी आहे. सूर्याचा प्रकाश परत मिळवण्यासाठी काहीच करायचं नाही, सूर्य कायमचा अखंड प्रकाशमान आहे, फक्त त्याच्यासमोर आलेले ढग बाजूला झाले पाहिजे. ते ढग बाजूला झाले की त्याचा प्रकाश दिसत आहे. तसं आमच्या चित्तावर जे आलेले ढग आहेत मी माझेचे तेवढे वितळून बाजूला झाले पाहिजे आणि तेवढे बाजूला गेले की आमच्या खऱ्या स्वरूपाचं स्वरूप जे आहे ते आम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. हे अज्ञानाचे धुके विचार जे ठाके ते विलया जाय सुखे श्री गुरु कृपे. डॉक्टर काकांची एक ओवी आहे. हे सगळं अज्ञानाचं धुकं विरून जायचं असेल तर तिथं विचार सूर्य देईल फाके. कुठला सूर्य फकला पाहिजे? श्री गुरूंनी दिलेल्या विचारांचा, शास्त्र विचारांचा सूर्य ज्या वेळेला त्या ठिकाणी थांबतो तेव्हा अज्ञानाचं दुःख नाहीसं होतं आणि अज्ञानाचं दुःख नाहीसं झालं की असणारा आत्मप्रकाश जो आहे तो तिथल्या तिथं आहे, तो कुठून वेगळा आणायचा नाही. म्हणून एक शब्दप्रयोग नेहमी आपल्या समोर ठेवला जातो डॉक्टर काकांकडनं, नित्य प्राप्ताची प्राप्ती. आत्मज्ञान म्हणजे नंतर काहीतरी होणारी गोष्ट नाही, ते मी आहेच आहे, फक्त ते मी नाही असा भाव झालेला आहे आणि म्हणून देहे बुद्धीचे आत्मबुद्धी करावी. किती सोपी साधना सांगितली आपल्या मनाला, मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून. काही करू नका, चुकीची कल्पना बाजूला करा आणि शास्त्रशुद्ध कल्पना स्वतःविषयी, जगाविषयी, ईश्वराविषयी करण्याचा प्रयत्न करा, तर आपण नक्कीच ते आहोत असा कधीतरी अचानक प्रत्येक जीवाला तो अनुभव येऊन जाऊ शकतो. पण मनावर घेतल्याशिवाय काही होत नाही. म्हणून मनावर घेऊन उद्या परत या. जय जय रघुवीर समर्थ.